राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा दावा। देशात 18 लाख शेतकरी 7,500 हेक्टरवर नैसर्गिक शेती करत आहेत। नैसर्गिक शेतीचे आरसीआयच्या शास्त्रज्ञांनी 16 राज्यातील 884 शेतकऱ्यांच्या शेतात यशस्वी प्रयोग केले आहे। त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली। राज्य सरकारकडून 50% निधी, पुणे शहरातील मिसिंग लिंक बाबत चंद्र पाटील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। आणि हो शेतकरी बंधूंनो, माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि हो शेतकरी बंधूंनो, आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी। महाराष्ट्रात वाढले 70 लाख मतदार, राहुल गांधी यांचा आरोप, स्पष्टीकरणाची मागणी। लाडक्या बहिणींना 4 चाकी पडणार महागात, पती सासऱ्याच्या घरी 4 चाकी असली तरी लाभ रद्द। 17 लाख घरकुलांना मंजुरी, मुख्यमंत्र्यांकडून योजनेचा आढावा। पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 19,67,000 घरकुले उद्दिष्ट ठेवले आहेत। आतापर्यंत 16,81,531 घरकुलांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सोमवारी मंत्रालयात उपयोजित बैठकीत देण्यात आली। सुधारित जातीच्या जनावरांचे संगोपन प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमान ग्रामीण युवकांचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 7 दिवस सुधारित जातीच्या जनावरांचे संगोपन या विषयावर प्रशिक्षण पार पडले। शेतकऱ्यांच्या डोक्यावर 33.50 लाख कोटीची कर्ज, महाराष्ट्रात सर्वाधिक 7.38 लाख कोटीची थकबाकी। देशातील शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढत आहे। देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल 33,50,000 कोटीचे कर्ज थकीत आहे। सर्वाधिक थकबाक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे। सहकार विद्यापीठाची स्थापना होणार, सरकारकडून संसदेत विधेयक सादर। देशातील सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने सरकारने लोकसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक सोमवारी सादर केले। हे विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील टोलसाठी लवकरच धोरण, नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद, निवडणूक आयोगाच्या निष्कर्षतेवर राहुल गांधीकडून शंका। अर्थसंकल्पात मालमत्ता कराचा हात, 1250 कोटींनी पालिकेचे उद्दिष्ट वाढले, 75% मालमत्ता कर वसूल। नादुरुस्त सौर पंपाची दुरुस्ती होत नसल्याने शेतकरी त्रस्त, विजेच्या समस्येने शेतकरी त्रस्त आहे, त्यामुळे विजेचा प्रश्न सुटावा आणि दिवसा वीज पुरवठा करता यावा, विजेसाठी होणारा खर्चही करता यावा, यासाठी शासन मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदान सौर पंप संच बनवेल जात आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सअप खाते हॅक, अनेकांचे पैसे कट। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सअप ॲप खाते हॅक करण्यात आले, त्यातून काही शेतकऱ्यांनी पैसे कट झाल्याची माहिती समोर आली। जळगाव जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याची कारवाई सध्या वित्त विभागात सुरू आहे। विविध विभागामधून संबंधित निधी संबंधित आलेली मागणी, शिफारशी यावर अंतिम निर्णय घेऊन तरतूद करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्न मानवी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते, यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे। बुलढाण्यातील 64,000 घरकुलांना मंजुरी, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नामुळे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्याला 2025-2026 साठी 64,155 घरकुलांची उद्दिष्ट प्राप्त झाले। वन्य प्राण्यांमुळे शेतकरी हतबल, रब्बी पिकाचे नुकसान मोठे, तळेगाव बाजार परिसरात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये धुमाकूळ घालत नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे। शेतकरी बंधूंनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी।